ठाण्यातील क्लस्टर विकास कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27 ऑगस्टच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा दावा पक्षाने केलाय। राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या निर्णयावर टीका करत ठाण्यात लोकशाहीचा मुर्दा पाडला जातोय असा आरोप केलाय। क्लस्टर विकास कंपनीला सर्वाधिकार देऊन लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। 4000 एकरवरील बांधकाम, 12.5 FSI, वाढणारी लोकसंख्या, पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेबाबत पक्षाने सवाल उपस्थित केलेत। हे प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणूनच मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप करत 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे। मी 8 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद घेतलं। त्या दिवसापासून आजपर्यंत मी 28 आंदोलनं केली। मला कधीच कुठल्याही पोलीस स्टेशननी आंदोलन करण्यापासून रोखलं नाही, किंबहुना मला परवानगीच दिली। आज 27 तारखेला मी आंदोलन मला क्लस्टरच्या विरोधात करायचं होतं म्हणून मी पोलिसांची परवानगी मागितली आणि मला आता आज जाणवतंय की कोणाच्या तरी सापाच्या शेपटीवर मी पाय दिला, कारण मला परवानगी नाकारली। त्याचं मला सांगण्यात आलं की 1 सप्टेंबर पर्यंत आपण परवानगी देऊ शकत नाही, कारण काय 4हून जास्ती लोक एका ठिकाणी येण्याची बंदी घातली। माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3.5-4 हजार एकर जमीन डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं। तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत। पहिलं, 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत। यांची उत्तरं देण्यासाठी आमचा हा क्लस्टरवरचा मोर्चा होता। आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलिसांनी नाही सांगितलं असलं तरी ठाणेकर नागरिक डोळे मिटून बसणार नाहीत। तुम्ही ठाण्याला विकाल आणि चूप बसून असं होणार नाही। 27 तारखेला आम्ही मोर्चा काढणारच। आम्ही आयुक्तांना सोमवारी जाऊन भेटणार आहोत, त्यांना सांगू की तुम्ही परवानगी देत असताना काही जसं राहुल गांधीला 30 गोष्टी लिहून दिल्या, हे करू नका ते करू नका, तशा पद्धतीने तरी परवानगी द्या, पण आम्हाला परवानगी द्या, कारण की 27 तारखेला आम्ही 100% हा मोर्चा काढणार।